निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त उदय सामंत साहेब आले, त्यांच्यासाठी सगळे उभा राहून त्यांना धन्यवाद द्या। सगळेजण जोरात टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद द्या। 3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला त्यांनी MIDC दिलेले आहे। आता जरा घोटाळा झाला, आपलं हेलिपॅड झालं आश्रमावर 20 मिनिटं गेली, त्यांना पुढे 4 सभा आहेत, परंतु महाराष्ट्रातली ही पहिली MIDC आहे, इतक्या कमी वेळामध्ये ती मंजूर झालेली आहे। कृपया बसून घ्यायचं आपण सर्वांनी। आता विरोधकांना कळालं असेल, उद्योग मंत्र्यांनी स्वतः येऊन सांगितलं की MIDC झालेली आहे, आता ते आज झोपत नाहीत का? झोपतील सांगा? आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्या कंपन्या आहेत त्याचा प्रकल्प देण्याचं आता मान्य केलेलं आहे। आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका। संजय राऊतसाठी एकदा टाळ्या वाजवा आणि इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की ज्यांनी आपल्याला जमीन दिली। हे बघा, MIDC मंजूर झाली, होकार दिला जेव्हा उद्योगमंत्री महोदयांनी, तेव्हा संजय राऊतांच्याकडे इथं सगळे अधिकारी आले, पाहणी झाली, त्यांनी अहवाल दिला की MIDC होऊ शकते। परत मी संजय राऊतांना फोन केला, सरकार MIDC द्यायला तयार आहे, परंतु मला शेतकऱ्यांशी बोलायचं आहे, सगळे शेतकरी तुम्ही बोलवा, नाहीतर एकदा तुम्ही होय म्हणणार आणि परत जर झेंडा दाखवला तर आपली गडबड होऊन जाईल। आणि म्हणून त्यांना विनंती केली की आपण शेतकऱ्यांशी सगळ्या बोलू। शेतकऱ्यांनी 1 तासाच्या आतमध्ये सर्वांनी NOC दिल्या, त्यामुळे 3 महिन्याच्या आतमध्ये MIDC पूर्ण झाली। आता आपला दुसरी मागणी आहे सरकारकडं की जत विधानसभा मतदारसंघ हा क्षेत्रफळानं खूप मोठा आहे। आता आपण जिथं उमदीतनं बोलतोय तिथून सांगली किती किलोमीटर आहे? 150 किलोमीटर। हिंदूराव शेंडगे साहेब आहेत, सगळी त्यांची टीम आहे, इथून 150 किलोमीटर। आमचं एखादा RTOचं काम करायला आम्ही गेलो तर सांगलीत आमच्या ओळखी पाळखी नाहीत, तिथं एजंटाचा सुळसुळाट आहे। आणि म्हणून सरकारकडे आम्ही मागणी करतोय की MH58 हे जत झालं पाहिजे, बरोबर ना? MH58 जत, आपलाही ब्रँड वेगळा करू ना, आणि तो होऊ शकतो। मी कालच सगळी माहिती घेतली, MH57 पर्यंत RTO कार्यालय या राज्यामध्ये सुरू आहेत। MH58 हे जत झालं पाहिजे, ते वेगळं झालं पाहिजे, आणि त्याच्यासाठीचा मी पाठपुरावा करणार आणि ते मंजूर करून आणणार, त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका। दुसरा विषय, माझे सहकारी कालपासून फिरतायत या जत तालुक्यामध्ये, तर जवळपास आता माझ्याकडे आकडा आला 16 गावात एसटीच जात नाही। अजून काही गावं असतील ती माहिती मी, माझे पत्रकार मित्र आहेत, अशी 16 गावं आहेत की त्या गावामध्ये आज 75वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला तरी सुद्धा त्या गावामध्ये एसटी जात नाही। या गावात जर एसटी आत्ता जात नसेल तर तुम्ही सांगा, सोनलगी आपल्या बाजूला गाव आहे, या गावामध्ये एसटी येते का? सोनलगीची तर लोक आहेत, मी यादीच काढून आणलेली आहे। किल्ल्याळ आहे, सिंगणापूर आहे, कोणबगी आहे, कागनरी तांडा आहे, मुचंडी तांडा आहे, सोनलगी, प्रतापूर, गुळवंची, उमदी विठ्ठलवाडी, राजमानेवाडी, अंकले, बाज, बेळुंकी, डोरली, खलाटी, कारंडेवाडी असे अन्य गाव आहेत। आपल्या एसटी डेपोवरती इतका मोठा लोड आहे, इतके गावं त्यांना कव्हर होत नाहीत, आणि म्हणून जत एसटी डेपो वेगळा आणि एक पूर्व भागामध्ये एक नवीन एसटी डेपो झाला पाहिजे, ही आपली मागणी आहे। मग ते कुठं करायचं ते आपण सगळ्यांच्या विचारानं ठरवू, मध्यभागी जिथं कुणाला सगळ्यांना सोयीचं होईल अशा पद्धतीचा एक डेपो आपल्याला करण्याची आवश्यकता आहे, आणि तो एसटी डेपो होणार। आपण जी मागणी करतोय ना, MH58 पण होणार जत, आणि एसटी डेपो पण नवीन होणार, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, त्याबद्दल काळजी करू नका। उमदी परिसरातील, उमदी जिल्हा परिषद गटातील लोक इथं आहेत, काही जाडर बोबला जिल्हा परिषदमधले आहेत, संघमधले आहेत, दडीबडची मधली आहेत। तर तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, निवडणूक आता तुम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेतलेली आहे, घेतले का नाही? निवडणूक ही लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे, पुढचा गडी पैसेवाला आहे, त्याचा हिशोब सुरू आहे। आमच्याकडच्या कुठल्या कुणाला काय काय द्यायचं, अरे काय काय दिलं तरी लोक काही तुला मोकळा करतील, मतं तुला देत नाहीत। पैशाचा माज राजकारणामध्ये जास्त चालत नाही का? चालतो? भले भले पैसेवाले, मग तुमच्याकडे पैसे होते 2014ला विश्वजित कदम का पडले? तुम्ही इतके पैसे वाटले होते ना तिथं,
का पडले? त्यामुळं आपण काळजी आता घेतली पाहिजे. ऊसतोड मजूर जो आपला बाहेर पडलाय तो प्रत्येक मजूर मतदाना दिवशी आपल्या बूथवरती आला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की त्या सगळ्या मजुरांना आपण कसल्याही परिस्थितीमध्ये मतदानासाठी आणायचं आहे. कोण मुंबईला आहे, कोण पुण्याला आहे. इतरही काही पक्षातील सहकारी मित्र आपल्याबरोबर येत आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान ठेवणं ही आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. मी त्या सगळ्यांना विश्वास देतोय, तुम्ही आमच्या सोबत आलाय तर तुमचा सन्मान होईल, तुमचा कुठंही कसलाही अपमान होणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेतोय. आमचे सगळे महायुतीचे नेते मंडळी स्टेजवरती बसलेले घेत आहेत. आता इथं मल्हार सिद्धाचं प्रसिद्ध मंदिर आहे. मल्हार सिद्धाचे पुजारी आहेत, ही मला वाटतं मल्हार सिद्धाचीच जागा आहे. तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव मी पुजारी महोदयांना विनंती केलेली आहे की तुम्ही तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव द्या. तो प्रस्ताव मंजूर करून आणून त्याला 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे. आता मल्हार सिद्धाला एवढे लोक येतात, मला काही मुलं भेटली, सगळी एज्युकेटेड आहेत, शिक्षक वगैरे आहेत, आणि त्यांना मी विनंती केली, कर्नाटकामध्ये मठ खूप आहेत आणि त्या मठाची कॉलेज आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. तशी मल्हार सिद्धाच्या मंदिराची पण आर्थिक परिस्थिती चांगली आहे. तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये लक्ष घातलं पाहिजे. तुम्ही फक्त लक्ष घाला, मी मंजुरी आणून देण्याचं काम करून देतो. आता हे एवढ्या मोठ्या जागा आहेत ना, यामध्ये एखादं एज्युकेशन हब तयार होऊ शकतं आणि त्याला लागणारी सगळी ताकद मी देतो. तुम्ही चिंता करू नका, अख्खं सरकार तुमच्या बाजूने उभा करतो. तुम्ही फक्त प्रस्ताव द्या, तुम्ही फक्त ठरवा हे करायचं आहे काय. तुम्हाला BMS कॉलेजपर्यंत करायचं ठरवलं तर मी मिळवून देतो, मंजुरी मिळवून देतो. तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. परवा भिवर्गीला गेलो, तिथं एक प्रसिद्ध मंदिर आहे, आता मला नाव आठवणं त्या मंदिराचं, बेळण सिद्ध, मला वाटतं मल्हार सिद्धाचं आणि त्यांचं नातं आहे, वडील आहेत ते पण मंदिर खूप प्रसिद्ध आहे. आपल्या जत तालुक्यामध्ये गुड्डापूरचं दानम्मा देवीचं मंदिर 5 कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिला. तत्पूर्वी 10 लाख रुपये सुद्धा निधी कुठल्या आमदारांनी तिथं दिलेला नाही. कर्नाटक सरकारने 11 कोटी दिले, आपण 5 कोटी रुपये तिथं 15 दिवसाच्या आतमध्ये उपलब्ध करून टेंडर करून काम सुरू झालं. लगेच परत तिकडं काळभैरवाचं मंदिर आहे बिळूरला, तिथले मला जीवनावर काका लक्ष्मण जगवंत साहेब भेटले की आमच्या मंदिराला 3 कोटी रुपयाचा निधी पाहिजे. आम्ही 3 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. परवा मी उमराणीला गेलो, आप्पासाहेब नामत काका आमच्या भाजपाचे नेते आहेत, ते काय बोलले की दानम्मा देवीचं हे जन्मस्थळ आहे उमराणी, आणि म्हणून मी त्यांना शब्द दिला की तुम्ही सुद्धा प्रस्ताव द्या, तीर्थक्षेत्र ब मध्ये आपण हे मंदिर आणू आणि तिथं सुद्धा 5 कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून देऊ. तुम्ही म्हणाल एवढा निधी द्यायला तू काय मंत्री आहेस का? मी मंत्री नाही, पण मी मंत्र्यांच्याकडून निधी आणू शकतो. मी जे शब्द तुम्हाला देतोय ना ते सगळे शब्द पुरे करणार. परवा वळसंगची मीटिंग झाली, वळसंगच्या तिथं एक दानम्मा देवी संगतीर्थ मंदिर आहे, तिथं तर लाखो लोक येतात आणि ते फॉरेस्टमध्ये आहे. मी तिथल्या सगळ्या लोकांना शब्द दिला, ती फॉरेस्टमध्ये जमीन आहे, तर पहिल्यांदा फॉरेस्टमधून जमीन देवस्थानसाठी आम्ही मिळवून घेऊ आणि मग त्याचा प्रस्ताव सादर करू. बनाळीमध्ये मी गेलो, बनाळीमधल्या लोकांनी म्हणलं की आम्हाला काही निधीच नाही. मी माझ्याकडे 30 लाख रुपयाचा निधी होता, तात्काळ दिला, त्यांचा तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे. मी का सांगतोय हे? राज्य सरकारच्या योजना आहेत. 2200 मंदिरांना, किती 2200 मंदिरांना आपल्या सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला आहे महाराष्ट्रातल्या 2200 मंदिरांना. आणि त्यामध्ये आपली मंदिरं पाहिजेत ना, एवढी पुरातन मंदिर आहेत, लाखो लोक इथे येत आहेत. का नाही इथल्या आमदारांनी प्रस्ताव केले? का नाही तुम्हाला प्रस्ताव करण्यासाठी प्रवृत्त केलं? इतका मोठा निधी येणं बाकी होता, 5-5 कोटी रुपये निधी, मोठी कामं होऊन जातात. मी खलाटीला गेलो होतो काल, तिथं लखाबाईचं मंदिर आहे, लाखो लोक तिथे येतात, जायला रस्ता नाही, जायला रस्ता नाही. हे सगळे जे विषय आहेत ते विषय आपल्याला मिटवायचे आहेत. नुसती आमदारकी मिरवायला नसते, नुसती आमदारकी मुर्मीकरणाचे रस्ते करून पैसे खायला नसते, नुसती आमदारकी दिखावापणा नसतो, त्या आमदारकीतून काम व्हायला पाहिजे मित्रांनो. आता उदय सामंत साहेब इतक्या गडबडीत गेले, आमच्या सहकारी मित्रांचा सगळ्या प्रवेश होता, मी तुमची माफी मागतो. आता आणि परत मंत्री येणार आहेत, त्यांच्या उपस्थित कार्यक्रम घेऊ. तुम्ही मला असं का झालं करू ना. हां, आमचे सहकारी मित्र आज आपल्याला साथ देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश करतायत.
भारतीय पार्टीबरोबर जनता पार्टीबरोबर येण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। मी त्यांना पार्टीच्या वतीनं इतकंच आश्वस्त करतो, तुमच्या गावामध्ये जी कामं आहेत, तुम्ही लोकांना शब्द दिलाय किंवा माझ्या विधानसभेसाठी लोकांना शब्द देणार आहात, तो शब्द पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही सगळे पार्टीचे लोक घेतोय आणि तशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला त्याचा उत्तर निश्चितपणे देऊ। आता बरेच सगळे भागातून मंडळी आलेले आहेत, विस्तारित मैशाळ योजनेचं काम सुरू आहे आणि ते काम पूर्ण होण्याच्यासाठी अधिकाऱ्यांच्याकडे पाठपुरावा करणं, तिथल्या कॉन्ट्रॅक्टरकडे पाठपुरावा करणं, पैशाचा तर सगळा विषय मिटलेला आहे, ते सगळे विषय आपण व्यवस्थितपणे मार्गी लावून देऊ। आता जातीवाद गोपीचंद करतोय असा एक सुरू आहे। आमच्या मतदारसंघामध्ये जातीवाद नव्हता आणि गोपीचंद आल्यामुळे जातीवाद सुरू झालाय असं काय काय पुढारी म्हणतायत। तुम्हाला मतं दिली आमच्या लोकांनी तेव्हा जातीवाद नव्हता, बरोबर? तुम्हाला मतं देऊन एवढ्या वेळा आमदार करतोय, झडपीला पाठवतोय, मार्केट कमिटीला पाठवतोय, जिल्हा बँकेला पाठवतोय, आमचा पोरगा कोणी उभा राहत नाही, तेव्हा आमचा जातीवाद नाही। लोकसभेला कोणी संजय काकाला, कोणी विशाल पाटलांना मतं दिली तेव्हा आमचा जातीवाद नाही। अरे मग आम्ही उभा राहिलं का जातीवाद सुरू होतोय? आणि लिंगायत आणि धनगरांचं पहिल्यांदा महाराष्ट्रातलं कॉम्बिनेशन जतमध्ये होतंय, या प्रस्थापितांचं लक्ष लागलंय, प्रस्थापितांचं लक्ष लागलंय। अरे हे गणित फार मोठं मांडलंय, मी तुम्हाला सांगतोय हे गणित तुम्ही यशस्वी करा। महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं राजकारण लिंगायत धनगरांच्या कॉम्बिनेशनचं होतंय हे मी तुम्हाला दाखवून देतो, तुम्ही ते सिरियसली बघा। आता म्हणे गोपीचंदला पाडायचा, लिंगायत समाजाच्या मतामध्ये विभागणी करायची। अरे लिंगायत समाज हुशार आहे, त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीनं कळतंय आणि मला इथं उभा करायला कोण भाग पाडलं? धनगर समाजाची माणसं माझ्याबरोबर तर आहेत 100%, पण मला इथं उमेदवारी करायला भाग पाडलं डॉक्टर रवींद्र आरळींनी, मला इथं उमेदवारी भाग पाडलं संजय तेलींनी, नंतर सुभाष गोब्बी, चंद्रशेखर गोब्बी, आप्पासाहेब नामत काका, नंतर इकडं आपले माळी साहेब माडग्याळचे, इकडं बेंडोळगीचे चेअरमन आपले बोरामणी चेअरमन, तिकडं आरके पाटील त्यांची मुलं, जीवनावर काका, लक्ष्मणराव जगगोंड, तिथं रमेश बिरादार सर आहेत। अरे किती मंडळी आहेत, माझ्या डोक्यात ही आरणी साहेबांनी ह्यांनी घातलं। 8-10 वेळा माझ्याकडे ही मंडळी आली, म्हणले तुम्ही उभा राहायला लागतंय। म्हणजे मी काय असाच येऊन इथं उभा राहिलो नाही मित्रांनो, आज जे गणित जुळायला लागलंय ना ते तुम्ही व्यवस्थितपणे राजकारण समजून घ्या। आपल्या मतामध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक करतायत, तर तो प्रयत्न होता कामा नये। गावाच्या गावं 1% मतदान करणार असं गावात गेल्यानंतर लोक बोलतायत। मी परवा बन्नाळीला गेलतो जिल्हा परिषद गटामध्ये, म्हणले बन्नाळी गटात तुम्हाला कमी आहे। आता सुनील भाई इथं आहेत, त्यांनी दौरा लावला होता, सगळी टोटल मराठा समाजाची गाव, तुम्हाला तर माहीत आहे, तुमच्या येळवीत मी आलो होतो। हा काय परिस्थिती सांगा, आम्ही काय कोणाला पैसे दिले का जेवण दिलं काय नाही, लोक उत्स्फूर्त आमच्या बाजूने उभे आहेत। बनाळी गटामध्ये प्रत्येक गावामधला दौरा यशस्वी झाला, 60%च्या पुढे मतदान देतो असं लोकांनी सांगितलंय। गरीब मराठा समाज ताकदीनं आमच्या सोबत उभा आहे, त्यामुळं जातीपातीच्या राजकारणाला मुठमाती देऊन विकासाचं राजकारण आपल्याला करायचं आहे। जत तालुक्यावरती जेवढा गेल्या 30-40 वर्षात अन्याय या प्रस्थापित पुढाऱ्यांनी केलाय, त्या प्रस्थापित पुढाऱ्यांना जतची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे। दाखवणार ना? जिल्ह्याचं राजकारण जतमधनं झालं पाहिजे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष ठरवण्याची क्षमता तुमच्यात आहे। आम्ही म्हणतोय आम्हाला सभापती पद द्या, आणि तुम्हाला जोडीला आमच्या खानापूर आटपाडीतल्या 2-4 सीटा तर आहेत ना, तुम्ही राजकारण तुमच्या हातामध्ये घेऊ शकता, इतकी ताकद जतमध्ये आहे। परंतु जतला नुसता मतदानासाठी नुसतं आपल्याला वापरून घेतलं आणि आपल्याला सोडून दिलंय। आपल्यावरती जेवढा अन्याय झालाय तेवढा 5 वर्षामध्ये भरून काढायचा आहे। किती वर्षामध्ये? एखाद्या क्रिकेट कुणाकुणाला आवडतं बोटवर करा, अरे बऱ्याच जणांना आवडतं। एखादी मॅच अशी असते की 1 बॉलमध्ये 6 रन काढायचे, बरोबर? अशा किती मॅच झालेत, 1 बॉल आणि 6 रन पाहिजेत। मग आपण सारखं देवाचा दावा करतो, देवाचं नाव घेतो, आपण ज्याला मानतो त्या देवाला, बिरोबाला मानत असाल, सिद्धनाथाला मानत असाल, मलकार सिद्धाला मानत असाल, बाळू मामाला मानत असाल, ज्योतिबाला मानत असाल, अरे बाबा देवा देवा देवा, आमच्या इथं आमचा जो खेळाडू खेळतोय त्याच्याकडून 1 सिक्स जाऊ दे। ते सोपं आहे 1 बॉलमध्ये 6 मारणं, पण आपल्या पुढं असं अडचण आहे, 1 बॉल आहे 7 रन पाहिजेत। किती? जतच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे 1 बॉल आहे आणि 7 रन पाहिजेत।
एक नो बॉल तर गेला पाहिजे, नाहीतर व्हाईट बॉल तर गेला पाहिजे, आणि मग आपल्याला सिक्स मारायचा आहे. आणि तो सिक्स आपण तुमच्या पाठिंब्यावरती मारणार आहे. आता आपण काय म्हणतोय, जयंतरावनं निधी पळवला, बरोबर ना. आता आराराबा आणि पतंगराव साहेब तर नाहीत, त्यांच्यावरती आपल्याला काय बोलायचं नाही, पण आता जयंतरावनी निधी पळवला. आपण सगळे म्हणतोय, तुम्हाला हे मान्य आहे का नाही? जयंतरावनं निधी पळवला हे तुम्हाला मान्य आहे का? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला इथला आमदार करा, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येतंय, जयंतराव बोंबलला पाहिजे, माझा निधी जतला पळवला. बोंबलल की नाही? राजसत्तेमध्ये प्रचंड ताकद असते मित्रांनो, राजसत्तेमध्ये प्रचंड ताकद असते. तुम्ही मला फक्त निवडून द्या, मी 100% बोंबलायला लावतो, 100% बोंबलायला लावतो. आणि तोपर्यंत बोंबलायला लावतो जोपर्यंत आपला बॅकलॉग भरत नाही. मग तुमचा निधी तुम्हाला, आमचा निधी आम्हाला. जोपर्यंत हिशोब बराबर होत नाही तोपर्यंत कॅल्क्युलेटरवर, बरोबर ना. तुम्ही चिंता करू नका. उमदी भागामध्ये एवढी मोठी MIDC होतीये, 540 हेक्टर तुम्ही जमीन दिले. कोण कोण शेतकरी तिथं हातवर करा. तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. तुम्ही खूप चांगला निर्णय केलाय. तुमच्यामुळं काय होणार आहे माहिती आहे का? तुम्ही 50-60 शेतकऱ्यांनी एवढी जमीन दिली आहे. सांगलीची MIDC 166 हेक्टरमध्ये आहे. कुपवाड मिरज MIDC 166 हेक्टरमध्ये 400 कारखाने आहेत आणि 15,000 लोक काम करतायत. तुम्ही आता जमीन दिली आहे 560 हेक्टर, आणखी 240 हेक्टर तुम्ही जमीन देणार आहे. शेजारचे शेतकरी आम्हाला भेटत आहेत. म्हणजे झाली जमीन किती हिंदुराव सर? 800 हेक्टर, म्हणजे 2000 एकर. सांगली मिरजच्या MIDCच्या 5 पट मोठी MIDC उमदीमध्ये होते. किती पट मोठी? आणि जे उद्योग देतात तेच मंत्री आता इथं आले होते ना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जतमध्ये शब्द काय दिला? एक इंटरनॅशनल कंपनीचं युनिट आम्ही उमदीला देतो. तुम्ही ऐकला ना. मग एक जर युनिट आलं तर 10,000 पोरं एका युनिटला कामाला लागतात. एका युनिटला बाकीची 40-50 हजार पोरं इतर तालुक्यातनं इथे येतील. MIDCतला विषय संपला. बाजूला राहण्यासाठी, जेवणाच्या खानावळी, इतर सगळं परिसरच बदलून जाईल. मी तुम्हाला स्वप्न दाखवत नाही, हे वास्तवात येणार आहे. आणि मी सगळ्या उद्योजकांना शब्द देणार आहे, इतर MIDCमध्ये तुम्हाला त्रास होतोय, हॅरॅसमेंट होते, खंडणी मागते, उमदीच्या MIDCमध्ये तुम्ही या. तुम्हाला कुणी तुमच्या केसाला धक्का लावणार नाही. आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ. तुम्ही फक्त इथं बिझनेस तुमचा सुरू करा आणि आमच्या लोकांच्या हाताला काम द्या. एवढाच आमचा स्वार्थ आहे. आम्हाला दुसरं काही भानगडी करायची गरज नाही. आणि अनेक MIDCतले कारखाने बाहेर पडले, तिथल्या पुढाऱ्यांनी त्यांना त्रास दिलाय. अनेक MIDCतले कारखाने बंद पडले की तिथल्या अनेक गुंडांनी त्यांना हप्ते मागितलेले आहेत. दर महिन्याला देणं शक्य नाही. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतोय, आपल्याला त्यांना प्रोटेक्शन दिल्याच्या नंतर या सगळ्या परिसराचं नंदनवन होणार आहे. परिसराचं नंदनवन होणार आहे. आणि तुम्ही काळजी करू नका. उमदी आता सगळीकडे चर्चेला आहे का नाही सांगा? उमदी MIDC, जत विधानसभा, अख्ख्या महाराष्ट्रात जतकडं सगळ्याचं लक्ष लागलंय की नाही? जे काय 10-12 मतदारसंघ असतील त्यामध्ये हा मतदारसंघ आलाय की नाही? चर्चेत आता नंबर 1ला आहे. प्रचाराचा नारळ जतमधलं फुटला. भाजपच्या प्रचाराचा नारळ जतमधलं फुटला, याचा तुम्हाला अभिमान वाटतोय की नाही? अरे 160 गडी उभा आहेत चिन्हावरती. किती? आपणच एक आहे का नवसाचं? नाही, 160 आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटलं की जत मतदारसंघ 288 नंबरचा आहे, मला तो 1 नंबरवरती आणायचा आहे, म्हणून त्यांनी जतला प्रचाराचा नारळ फोडला. विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा जत नंबर 1ला येणार आहे. चिंता करू नका, काळजी करू नका. व्यासपीठावरचे सगळे नेते मंडळी ताकदीनं, एकजुटीनं, एक दिलानं सगळेजण मेहनत घेत आहेत. तुम्ही सगळे मेहनत घेत आहेत. बूथवरचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. इतर पक्षामध्ये असणारे सुद्धा शरीरानं तिकडं आहेत, मनानं सगळे आपल्या बाजूला आहेत. मी काय लोकांना चेक करायला लावतोय. मी एक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला काल पाठवलं, म्हणलं जे जे काँग्रेसचे तिकडं काम करते त्यांना जाऊन भेट. त्यांना म्हण की इथनं आपण अजिबात ताकदीनं काम करायचं. ते हळूच म्हणतात तुम्ही कशाला असलं करताय राव. त्याला समजून सांगायला लागलेत, तुम्ही असलं सांगू नका.
गुपचूप तुम्ही सुद्धा दणका द्या, ते ज्या लोकांना सांगायला मी पाठवलं होतं ती लोक त्यांना सांगतायत. आता त्यांच्याकडे एकच विषय राहिलाय, पैसा. मला एक जणांना काल निरोप दिला, त्यांनी यादी काढल्या कुणाला किती द्यायचं, कुणाला काय करायचं, भाजपमधल्या आमच्या सगळ्या पक्षातल्या लोकांना कसं फोडायचं. अरे आमची लोक विचारावरती प्रेरित होऊन काम करतायत. पैशासाठी काम करणारे कार्यकर्ते भाजपामध्ये नाही आहेत, पैशासाठी काम करणारे महायुतीमध्ये नाहीत. आम्ही सगळे विचारावरती काम करतोय आणि सगळ्यांचा एकच अजेंडा आहे, जतचा विकास झाला पाहिजे, जतचे प्रश्न मिटले पाहिजेत. जत तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या घर नसणाऱ्या बेघर माझ्या भावाला स्वतःचं हक्काचं घरकुल मिळालं पाहिजे. घरकुल नसेल, त्याला जागा नसेल तर जागा घ्यायला सरकारचे पैसे मिळाले पाहिजेत. प्रत्येक भगिनीला सरकारच्या योजना पोचल्या पाहिजेत. हे आमचं ध्येय आहे. आता आमचे संकपाळ साहेब, आमचे एसटीचे सगळे कर्मचारी सगळे भेटले सकाळी आणि त्यांनी एक आयडिया मला दिली. काय आयडिया दिली की 12वी पर्यंत मुलींच्यासाठी मोफत पास आहे आणि तो ग्रॅज्युएट पर्यंत झाला पाहिजे. खूप चांगली तुमची सूचना आहे आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, आता एसटी आपल्यासाठी काय मास्टरकीच आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. महाराष्ट्रातल्या मुलींच्यासाठी ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना पास मोफत झाला पाहिजे. यासाठी 25 तारखेला आमचं सरकार आल्यानंतर, मुख्यमंत्री पदाची सरकारची शपथ झाल्यानंतर मी पहिल्यांदा त्यांच्याकडे जाणार आणि हा मुलींच्यासाठी निर्णय करून घेणार म्हणजे घेणार. तुम्ही अजिबात चिंता करू नका. शेतकऱ्यांच्यासाठी तर इतके निर्णय घेतलेत. हे बघा, इथं कोण आहे का असा मंडपात की ज्याला केंद्र आणि राज्य सरकारची कुठलीच योजना मिळाली नाही, असं कोण आहे? हातवर करा. कोणीच नाही. एक तर कोविडची लस तर आपण सगळ्यांनी घेतल्या. तुम्ही म्हणाल आमदार आहे, तुम्ही पण सगळा लाभ घेताय का? मी सगळा लाभ घेत नाही. आमची आई शिकली नाही तरी आई खात्यावरती पैसे आले का म्हणत्या, अरे ते खात्यावर पैसे आलेत काढायचं का नाही? नाही म्हणलं मी ते परत पाठवायचे आहेत. मग ते हात लावत नाही तिथं. मी आमदार आहे, मी नाही घेतला पाहिजे कुठला सरकारचा निधी, बरोबर की नाही? परंतु मी एक लाभार्थी आहे, मला कोविडचे 2 डोस मिळाले, ते फुकट मिळालेले आहेत केंद्र सरकारच्या पैशातून. माझा जीव वाचलाय म्हणजे मी लाभार्थी आहे का नाही? मग हे सोनिया गांधीजींना पण 2 डोस दिलेत, हे राहुल गांधीजींना पण 2 डोस दिलेत, शरद पवारांना 3 डोस दिलेत, 2 डोस आणि 1 बूस्टर डोस. तरी सुद्धा ते म्हणतंय केंद्र सरकार काही काम करत नाही. ते फोटो तुम्ही बघितला नाही साहेबाचा इंजेक्शन मारतानाचा? म्हणजे तुम्ही भाजपच्या केंद्र सरकारचे लाभार्थी आहे मित्रांनो, प्रत्येक माणूस आहे. आता इथं वीज बिल माफ कोणाकोणाला झाला हातवर करा बघा. अरे काँग्रेसवाल्यांचं पण झालंय, त्या शेतकऱ्यांनी खरं तर विचार करायला पाहिजे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी पण विचार करायला पाहिजे. वीज बिल माफी कधीच होणार नाही असे काँग्रेस राष्ट्रवादीवाले म्हणत होते. राष्ट्रवादीवाले म्हणजे शपचे, इकडं अपचे आपल्यासोबत आहेत, तर कधीच होणार नाही असं म्हणत होते. आता झालं नाही? तुम्हाला आलं का नाही बिल नील म्हणून? थकबाकी 0 महिन्याचं लाईट बिल 0 7.5 HP पर्यंत. 3 HP मोटारी कोणाकोणाच्या आहेत? 5च्या आणि 7.5च्या कोणाकोणाच्या आहेत? आणि 10च्या कोणाच्या आहेत? तुम्ही हात घ्या. 10चे HP, 10 HP. हो, 3 गडी आहेत. हे जरा सावकार गडी आहेत. अख्ख्या मंडपात तुम्ही 3घच आहे. तुम्ही जरा प्रगतशील बागायतदार आहात. तर साहेबांना विनंती करतो, 10चं बी गडी काय काय राहिलेत त्यांच्यासाठी पण योजना आणली पाहिजे. बरं, का निर्णय घेतला? 1 वर्षाच्या आतमध्ये सोलरवरती आणतंय सरकार. आपलं सरकार ज्या योजना आणतंय ना, अत्यंत हुशारीनं आणतंय. एवढा बोजा सरकारवर पडत नाही. जेवढी सबसिडी देत होती ना, आता 16,000 कोटी रुपये द्यायला लागतात एक्स्ट्रा सरकारला. 56,000 कोटीचं वीज बिल माफ केलंय. किती? तुमच्या थकबाकी होत्या त्या 56,000 कोटीच्या होत्या, ते सगळं माफ करून टाकलं आणि 1 वर्षाच्या आतमध्ये सगळं सोलरवरती येत आहे. तुमच्या आता गावात लाईट रात्री येते ना आणि सकाळी जाते, आपल्याला रात्रभर शेतात जावं लागतंय. हे 6 महिन्याच्या आतमध्ये सगळं बंद होणार आहे. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये हायेस्ट सोलरचे टेंडर झालेत, हायेस्ट. ही काय योजना आहे? आपल्या गावातला फीडर आपल्या गावातच सोलरवरती, आपल्या गावातच वीज तयार होणार. आपण कोयनेत पाणी कमी झालं म्हणून वीज कमी येत्या, आपण किती वेळा ऐकलं. पाऊस पडला नाही म्हणून वीज कमी येते. आता ते बंद. आता सकाळी 7ला लाईट येणार, संध्याकाळी 7ला लाईट जाणार
तुम्ही मालिका बघून जेवत जेवत मालिका बघून घरी झोपणार निवांत, तुम्हाला रात्रीचं शेतात जावं लागणार नाही. योजना चांगली आहे की नाही सांगा? एवढी बेस्ट योजना आणलेली आहे. आता तुम्हाला 2 डाम 3 डाम कनेक्शन घ्यायची गरज नाही. आता सरकारनं सगळ्यांना सोलर द्यायचं ठरवलंय. 3 HP सोलर तुम्हाला पाहिजे 17,000 रुपये भरायचे. 5 HP सोलर आणि पंप पाहिजे तुम्हाला 27,000 भरायचे. एकदा भरलं डायरेक्ट जोडून देणार, तुम्हाला कुठं इकडं तिकडे हेलपाटा घालायला लागणार नाही. आता तुमचे डीपी चालतात. डीपी 2-2 महिने मिळत नव्हते. काल सुसलाची पोर आहेत का इथं? बघा, हिंदूराव शेंडगे साहेब काल सुसलाचा डीपी जाळला होता. ह्यांनी मला मेसेज केला, संजय रावनी 63चा डीपी आहे 100चा द्या. मी लगेच एका दिवसात पाठवून दिला. गडी सगळं बिघाडलं, त्याला डीपीच जोडू दिला. 3 तास त्यांचं भांडण. बरोबर ना? फाईट झाली तिथं. आमदारांना वाटलं माझ्या गावात 63चा डीपी 100चा कसा काय आला मला न सांगता. हे यासाठीच गोपीचंद इथं उभा आहे, यासाठीच उभा आहे. गोपीचंद उभा यासाठीच आहे की शेतकऱ्यांना 2-2 महिने तुम्ही वाट बघायला लावता. 2-2 महिने. अरे 2 महिने डीपी जाळल्यानंतर, TC जाळल्यानंतर तिथं राख होईल त्या पिकाची. काय राहील 2 महिने TC नसल्यानंतर? आणि तुम्ही अधिकाऱ्यांना पण माझ्या सूचना आहेत MSCBच्या, तुम्ही आमच्या शेतकऱ्याला गाडी घेऊन यायला लावता डीपी न्यायला. सरकार भाडं देत आहे तुम्हाला. येथून पुढं जत तालुक्यामध्ये कुठलाही ट्रान्सफॉर्मर देताना, TC देताना शेतकऱ्यानं गाडी भाड्यानं करून जाण्याची आवश्यकता नाही. त्या सरकारच्या पैशात तुम्हाला येऊन जोडायचे आहे. रेशन कार्ड काढायला 5,000. मी तहसीलदार साहेबांना सांगितलं इकडे येताना, तुम्ही जतला या, एजंट बंद झाले पाहिजेत. प्रांत साहेबांना सांगितलं जतला या, एजंट बंद झाले पाहिजेत. दोन्ही अधिकारी चांगलेत. समजा आता इलेक्शन लागलंय, पण पुढच्या महिन्यामध्ये जत तहसील कार्यालयामध्ये जो एजंट असेल त्याला तिथं थारा मिळणार नाही. गरिबाचं काम डायरेक्ट झालं पाहिजे. आणि रेशन कार्डाची तुम्ही यादी काढून ठेवा, कुणाला कुठली कुठली कार्ड पाहिजेत त्यांना घरी आणून वाटायला लावतो. मला भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं कुठली कुठली कार्ड आहेत मला सांग, त्यांना घरीच जाऊन द्यायला लावतो. पण तुमच्याकडून यादीच आली नाही. मी बऱ्याच जणांना सांगितलं कुणाकुणाला कार्ड पाहिजेत सांगा. भुजबळ साहेबांच्याकडे ते खातं होतं. ते म्हणजे माझ्याकडे फक्त यादी दे, मी इकडून सगळी ती घरी पाठवतो सगळे. अरे सरकार चालवायला आलं पाहिजे ना. आमदारकीचा वापर योग्य करायला आला पाहिजे. मी तुम्हाला शब्द देतो, दर महिन्याला जत तहसील कार्यालयामध्ये आपल्याला जनता दरबार घ्यायचा आहे. दर महिन्याला तुम्ही मला आमदार निवडून दिल्यानंतर एका बाजूला सगळे अधिकारी, DYSP, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, PI साहेब, BDO, पंचायत समितीचे सगळे अधिकारी, सगळ्या खात्याचे, बांधकाम असेल, MSCB असेल, तुम्हाला पाहिजे ते जलसंधारण, जलसंपदा, ग्राम विकास, कुणी एका बाजूला अधिकारी, ग्रामसेवक अण्णासाहेब, तलाठी अण्णासाहेब, इकडं माझी तालुक्यातली जनता. तुमचा कोणाचा प्रश्न आहे? समोरासमोर उत्तर. माझी नोंद झाली नाही. का नाही झाली? बरोबर ना? जर आमदार तुमच्या पुढं 11 ते संध्याकाळी शेवटचा माणूस जायपर्यंत बसला, कुणाची हिंमत होईल का तुम्हाला पैसे मागायची? होईल का सांगा ना? अरे तुमच्यात आमसभा पण झाल्या नाहीत, आढावा बैठक पण झाल्या नाहीत. मी आढावा बैठक मागे घेतली होती. आढावा बैठक व्हायला पाहिजे, नाही झाली. आमसभा व्हायला पाहिजेत, नाही झाल्या. मी सांगतोय तुम्हाला, मी अजेंड्यात लिहिलंय माझ्या, प्रत्येक महिन्याला जनता दरबार हा तहसील कार्यालयामध्ये असेल. सरकारी इंतमामात. काही चिंता करू नका, काही काळजी करू नका. मी तुम्हाला पिक्चरची स्टोरी सांगत नाही. मी जे वास्तवात काम करणार आहे तेच मी तुम्हाला सांगतोय. आणि मग जे गडी विरोधात आहेत त्यांना जाऊन संध्याकाळी भेटा. एक एक कटवाई गडी तिकडं आहे तो. कुणाकुणाचं दोस्त काँग्रेसमध्ये हातवर करा. किती जण आहे राव तुम्ही? हिंदूराव शेंडगे साहेबांनी केलेत बरेच गडी गोळा. तुम्ही तिकडे जे दोस्त आहेत का नाही त्यांना जरा सांगा समजून. इथल्या इथं तुम्ही 1-2 माणसं कटवा, तिकडे डिपॉझिट राहत नाही. काय त्यांनी करायचं ते करू द्या. कुठं पण असतील त्यांना इकडे घेऊन या, कारण मत वाया घालवू नका मित्रांनो. माझं जरा लीड वाढवलं तर माझी कॉलर जरा टाईट होईल हो मुंबईमध्ये. बऱ्याच गाड्यांना प्रश्न पडला, हे निवडून येतोय का नाही. त्यांना इथं एवढं रान फाटलेलं वर माहीत नाही. बरोबर ना? एवढं रान फाटलेलं त्यांना माहीत नाही. पण आता 23 तारखेनंतर आपला धुमाकूळ होईल राज्यभरामध्ये. मी तुम्हाला एवढा शब्द देतो,
की जतला जेवढा त्यांनी अपमान केलाय, जत तालुक्याचा, आटपाडी तालुक्याचा, कवठे मंकाळ आणि खानापूर या तालुक्याचा खूप वेळा अपमान झाला. राजकीय अपमान, सामाजिक अपमान मोठा झालाय. तुम्ही मला निवडून दिल्यानंतर त्याच पटीमध्ये सन्मान मी आपल्या तालुक्याला मिळवून देईल. त्याच पटीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठं गेला, 288 जत म्हणला, तुमचं काम झालं पाहिजे. 90% लोकांची कामं अशीच होतील. जतचा आहे, गोपीचंदचा माणूस आहे, एवढ्या कामं होतील. 10% काय काय खोडसाळगड आहेत, माझं नाव सांगितलं मी काम करत नाहीत, त्यांचा जरा किडा वळवळतो मला माहीत आहे. कुणाचा वळवळतो हे मला माहीत आहे. त्यांना दुरुस्त करणं मी करतो, त्याची चिंता तुम्ही करू नका. तो आहे मी आहे, मी कुठं जात नाही अजून 30 वर्ष. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी 30 वर्ष असणार आहे, बरोबर ना. आता मी 42 आहे, तर अजून 20-25 वर्ष तर काम करायला काय अडचण नाही, मला काय अजून कुठला त्रास नाही, काय काळजी करू नका. त्यामुळं जो नडतोय ना मुद्दामून, हा त्याचं कारण असेल, आम्ही कायद्यात आहे नाही ते सांगतोय, तर मग ठीक आहे ना. पण कायद्यात असताना सुद्धा जो त्रास देतोय तर त्याला सरळा करावाच लागतो. आता माझे एसटीचे कर्मचारी इथं आले, त्यांना विचारा, त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त पगारवाढ आपण केलेली आहे, सगळ्यात जास्त. पहिल्यांदा असं घडलंय, पहिल्यांदा असं घडलं. बैलगाडा शर्यतवाले कोण आहेत का इथं? बघा, माझे पत्रकार मित्र आहेत इथं. बैलगाडा शर्यतवाले मालक सगळ्या आमदारांना भेटले होते, 288 आणि विधान परिषदेच्या सगळ्या आमदारांना. ते म्हणायचे आंदोलन करा, रस्ता रोको करा. ते माझ्याकडे आले, 200-300 आले होते. मी त्यांचं ऐकून घेतलं व्यवस्थित. ते म्हणले राव बैलगाड्याची शर्यत बंद आहे आणि मग ती चालू करायला पाहिजे. मग मी म्हणलं तुम्ही काय काय केलं? आम्ही रस्ता रोको केलं, आम्ही मोर्चा केला, आम्ही मेळावे केले, आम्ही जेलबरो केलं, आम्ही सगळं केलं, उपोषण केलं, कोण दाद देणार? बरं ठीक आहे म्हणलं, मला जरा मी सगळी डिटेल माहिती घेतो आणि आपण एक आंदोलन करू. परत दुसऱ्यांना मी त्यांना बोलवलं, तोपर्यंत मी डिटेल माहिती घेतली. डिटेल माहिती काय होती? 39 लाख देशी गोवंशाची बैल कत्तलखान्याला गेली होती. किती? 39 लाख बैल. मग त्यांना मी सांगितलं आपण एक आंदोलन करू. कुठलं आंदोलन? बैलगाड्याची शर्यतच भरवू, हेच आपलं आंदोलन. बैलगाड्याची शर्यत भरवली. 8 दिवस अख्ख्या राज्यभर देशभर चर्चा झाली. 8व्या दिवशी बैलगाड्याची शर्यत चालू झाली. झाली का नाही? 8व्या दिवशी बैलगाड्याची शर्यत चालू. त्याचा फायदा काय झाला? आज गावागावामध्ये बैलगाड्याच्या शर्यती सुरू आहेत. बैलगाड्यावरती तिथं चिरमुरे विकणारे, फुटाणे विकणारे, मेवा विकणारे, गुलाल विकणारे, कासरं विकणारे, व्यसन विकणारे, नंतर तिथं वडापाववाले, आपल्या भुईमुगाच्या शेंगा विकणारे, ज्यूस विकणारे, सरबत विकणारे, ऊसाचा, किती लोक त्याच्यावरती अवलंबून आहेत बघा ना. एक कुटुंब नुसत्या शेतकऱ्याचं नाही, त्याला रिलेटेड सगळी लोक आता अन्नाला लागली, बरोबर की नाही? आणि बैलाचे दर काय वाढले? अरे बकरा माडग्याला जातोय 2 लाखाला आणि बैल जातात 10,000ला. माडग्याला मेंढर कुणाकुणाच्या घरी आहेत? माझ्या घरी मेंढ्या आहेत 1 लाख 1.5 लाख रुपये किमतीच्या आहेत. आमच्याकडे काय काय गडी आहेत 5-5 लाखाला विकतात. बकरं एवढ्याला जात होतं आणि बैल जात होता 10,000ला. आता मला आनंद या गोष्टीचा आहे, माझ्याच गावातला एक पोरगा आहे दत्ता पाटील पंच, इथलं ते इकडं मित्र आहेत त्यांचे. मी मुंबईमध्ये मंत्रालयात होतो, रवी चव्हाण साहेब मंत्री महोदयांचा एक मित्र आहे संदीप माळी, ते मला भेटले. ते मला म्हणले अहो तुमच्या गावाल्याला सांगा की मला बैल देणार. मी म्हटलं काय झालं सांगतो की, मी पण जरा त्यात काय म्हटलं बैल द्यायचा आहे नुसता. मी म्हटलं सांगतो फोन करून. अहो म्हणला मी 50 लाखाला बैल मागतोय, तो 75 लाख रुपये म्हणतोय. मागच्या महिन्यातली गोष्ट आहे ही. 50 लाखाला मी बैल मागतोय आणि तो 75 लाख म्हणतोय. अरे फॉर्च्युनर गाडीची किंमत 53 लाख आहे आणि माझ्या बैलाची किंमत आहे 75 लाख रुपये. हे आंदोलन आम्ही केलं, हे आंदोलन आम्ही केलं. विरोधक म्हणतो ह्यांचं काहीतरी जास्त. अरे आम्ही हे काम करतो. महेदादा लांडगे भेटले मला परवा, सलगरमधला. त्यांना एक बैल पाहिजे होता. तो काय असा पळणारा बैल नव्हता, त्यांच्याकडे काळा बैल आहे तसा सेम बैल ह्यांच्याकडे होता. आता त्याची किंमत इथं 1 लाख असेल, ते म्हणले 5 लाख देतो, तरी पण हे गडी देणार. ते म्हणले त्याला सांगायचं समजून. म्हणजे किती बदल झालाय आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सांगा ना, एका बैलगाडी शर्यत चालू होण्यामुळं. आणि म्हणून आता माझी सरकारकडे मागणी आहे, महाराष्ट्र केसरी कुस्तीची जशी स्पर्धा असते तशी बैलगाड्याची महाराष्ट्र केसरीची स्पर्धा झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये तालुक्यात झाली पाहिजे, परत जिल्ह्यात झाली पाहिजे, परत विभागीय, परत महाराष्ट्राची होऊ द्या ना. देऊ द्या दणका, शेतकऱ्याच्या घरात जाऊ दे. 1.5 कोटी रुपये काय बक्षीस सरकारला बोलते. आणि ही मागणी आपण आता सरकारकडे लावून धरू. नुसती लावून धरू नाही, ती सरकारकडून मान्य करून घेऊ. गावातल्या लोकांच्यासाठी आपल्याला करायचं आहे काम.
आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.